नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, ठाकरे बंधू आणि त्यांची युती महापालिका निवडणुकीत आपण पाहिली. एकत्र राहण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर दोघांनी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवली. त्यात राज ठाकरे यांच्या मनसेला विशेष फायदा झाला नाही. त्यानंतर राजकारण काही बदललं आहे का? कारण त्यानंतर ज्या घटना घडत आहेत त्यामुळे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसे भाजपसोबत गेली, भाजप शिंदेसोबत. म्हणजे मनसेचे नगरसेवक ते शिंदे भाजपसोबत गेले. त्यामुळे मग मोठी रिॲक्शन झाली त्याची. त्याचं रिॲक्शन म्हणजे चंद्रपूरमध्ये काही वेगळं झालं. ठाकरे गटाने काही वेगळं केलं. तर नेमकं या दोन भावामध्येच नेमकं सुरू काय आहे हा प्रश्न सध्या शिवसैनिकांमध्ये चर्चेत आहे. त्याच्यामध्ये काल राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. वेगळी चर्चा सुरू झाली. म्हणजे राज ठाकरे एकनाथ शिंदेला भेटायला जातात हीच बातमी आहे. हे दोन्ही भाऊ एकेकाळी म्हणजे आता गेल्या महापालिका निवडणुकीत ब्रँड म्हणून जयघोष करत होते. आणि आज राज ठाकरे शिंदेंना भेटायला गेले. त्यामुळे आता राज ठाकरे आपला ट्रॅक बदलतात काय अशी चर्चा सुरू झाली. काही नवीन समीकरण ठाकरे बंधूंमध्ये सुरू आहे का? ठाकरेच्या युतीचं काय होणार ही चर्चा आहे. म्हणजे राज ठाकरे एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले. त्याची रिएक्शन काय व्हावी? त्याची रिएक्शन अशी झाली की उद्धव ठाकरेंनी आपल्याकडून द्यायच्या 3 स्वीकृत नगरसेवकांची यादी पाठवून दिली महापालिकेकडे. हे तिन्ही नगरसेवक उबाटाचे आहेत, म्हणजे उद्धव ठाकरेंचे आहेत. आता 3 स्वीकृत नगरसेवकांपैकी एक स्वीकृत नगरसेवक आमचा घ्या असं मनसेचं म्हणणं होतं की आम्ही तुमच्यासोबत लढलो आहे तर आम्हाला एक नगरसेवक द्या, स्वीकृत नगरसेवक. आणि ते आपल्याला मिळेल अशी यांची इच्छा होती, अपेक्षा होती मनसेची. पण तसं काही झालं नाही. उद्धव ठाकरेंनी या तिन्ही स्वीकृत नगरसेवकांची यादी जी दिली आहे त्यात ते तिघही उबाटाचे आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे का? कारण उद्धव ठाकरेंची रिॲक्शन राज ठाकरे शिंदेच्या घरी गेल्यानंतरची आहे. शिंदेच्या घरी जाणं राज ठाकरेंनी हे उद्धव ठाकरेंना आवडलं नाही का?
आवडलं नाही म्हणून की काय त्याने ताबडतोबीने अचानक ही ॲक्शन घेतली. स्वीकृत नगरसेवक आपलेच पाठवून दिले नाव. किमान एक तरी स्वीकृत नगरसेवक मिळावा अशी मनसेची अपेक्षा होती. पण ते म्हणजे युतीमध्ये खडा पडला आहे का ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये? हा सध्या राज ठाकरेंनी शिंदेकडे जाणं हे उद्धवना आवडलं नाही का? मराठीसाठी आम्ही एकत्र आलो आहे, मराठी अस्मितेसाठी एकत्र आलो आहे असं सांगून हे दोन्ही भाऊ एकत्र आले होते, लढले एकत्र युतीमध्ये. उबाटाला 64 जागा मिळाल्या आणि तिकडे 6-7 जागा मनसेला मिळाल्या. म्हणजे मनसेला विशेष फायदा झाला नाही या युतीचा. त्याचा राग मनसेला आहे का? अजून गेला नाही का मनसेचा राग? आणि त्या रागापायी मनसे म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल गेल्या आठवड्यात संदीप देशपांडे, मनसेचे नेते मुंबईतले संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जुंपली होती, शाब्दिक जुंपली होती. त्यामुळे आता राज ठाकरे जेव्हा शिंदेंना जाऊन भेटले तेव्हा एक रिॲक्शन अशी आली की माझा भाऊ पळवला, माझा भाऊ पळवला, असं उद्धव ठाकरे म्हणतायत का? जेव्हा शिंदेंनी शिवसेना फोडली तेव्हा उद्धव याची रिॲक्शन तीच होती की बाप माझा बाप पळवला, पक्ष पळवला. आता भाऊसुद्धा पळवला की काय? भाऊ म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे शिंदेकडे जातात ते काही चहा पाण्यासाठी गेले नसतील. त्यामुळे नेमकं या दोघांमध्ये काय झालं हे ताबडतोबीने लक्षात येणार नाही. पण ते सुरुवात झाली आहे का? दोन भावामध्ये अंतर येत आहे का? दोन्ही भावांची जी युती आहे ती टिकेल का पुढं? कारण आता निवडणुका नाहीत, 3 वर्ष निवडणुका नाहीत. आता एकदम 2029 तोपर्यंत दोन भावांची युती अबाधित राहील का? की असे रुसवे फुगवे चालू राहतील? भलेही युती तोडली किंवा काय झालं याची घोषणा होणार नाही, परंतु हे आपसात रुसवे फुगवे धुसफूस चालू राहील असं काही आहे का? मग मराठीच्या अस्मितेचं काय? तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.